मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका. आता त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं, आपला आपण डोक्यात ठेवायचा. आता जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय चार भीतीचे आत ठरलंय हे सांगायची गरज नाही. पण तरी आपला दणका तसाच असतो भाऊ. बोलायचं तर भाऊ असं बोल नाही, तू मग काय जमायचं नाही. मी दुसरी सलाईन लावून असाच झोपम, पण तो सगळं बोलणार नाही. जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं महाजन साहेबाचं आणि घुमरे साहेबाचं, विशेष करून महाजन साहेबाचं असं म्हणणं होतं, देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून. मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या. मराठा समाजानं हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसीत तुम्ही कसं येऊ नका म्हणता. हे झाला एक भाग. लक्षात आलं तुमच्या? आता भाग दुसरा. हे म्हणतेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. खरं जर बघितलं तर ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा. सगळ्यात अगोदर यांना नंतर 1967 ला दिलंय आरक्षण. त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या. याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही येत. तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय. म्हणजे काय? शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असून. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण येत, धक्का लागत नाही. ह्यो झाला एक क्लिअर मुद्दा. दोन तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले. तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या, मला वाटतं एक 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळं धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचं नाही ते त्यांचा धंदा ते बघतील. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांच्या पोराचं वाटोळं हवं असं एकाही मराठ्याला वाटत नाही. त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न, म्हणजे 3 मुद्दे तुम्हाला क्लिअर केले. त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. 3 मुद्दे क्लिअर केले. आता